नमस्कार, श्री स्वामी समर्थ. राम राम मित्रांनो, आज आपण तातवडा ह्या घाटाकडे चाललो आहे आणि आज तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला भेटेल आणि रस्ताही बघायला भेटेल कसा आहे. आज आपल्याला एक वर्दी लागलेली आहे. लोकल 22-25 किलोमीटर अंतर आहे जवळपास. आपल्याला नवीन बांधकामाच्या ग्रिल न्यायचे आहेत आणि सिमेंटचे काही पोते आहेत, तुम्हाला ते दाखवेनच. रोड खूप जबरदस्त आहे. फक्त बघत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. क्लायमेट कसा आहे बघा मित्रांनो, एक नंबर क्लायमेट आहे. आज फलटणला ऊन पडले भरपूर, म्हणजे पाऊस, इतका पाऊस झाला आहे की सूर्यनारायणाचे दर्शन बंद झाले होते आणि आज म्हणावं असं ऊन पडलेलं आहे. त्यामुळं सर्व कामकाज वगैरे व्यवस्थित चालू झालेलं आहे. पुढे जी चालली आहे ती आपल्या मित्राची गाडी आहे. त्यांना माहीत नाही आपण त्यांच्या पाठीमागे येते. बघूया, भेटले तर भेटले. मित्रांनो, हे आहे ढवळ. आता हे गाव लागले आपल्याला, एक ढवळ पाटी. हा इथं पंप आहे, गाव मोठा आहे बरंच. इथून उपाळे कारखान्याला हा रोड जातो. हे ढवळ पाटी. इथून गावात जायला रोड आहे. इथं बस स्टँड पण आहे. कसा आहे मित्रांनो गावाचा नजारा. ही मित्रांनो फलटण पुशेगाव रोड आहे. पूर्ण रोड एक नंबर आहे, एक नंबर. तुम्हाला जर तुम्ही पुशेगाववरून येत असाल, कोरेगाववरून येत असाल किंवा पुशे सावळीवरून येत असाल तर हा एक नंबर मार्ग आहे. कुठंही ह्या रोडला अडचण नाही. पुढं जे डोंगर दिसतोय तो आपला घाट आहे. ते चढून आपल्याला पलीकडे जायचं आहे. घाट चढल्या लगेच तिथून आपल्याला राईट मारायचं आहे खाली. बघत राहा, तुम्हाला मी दाखवतो. कसं आहे क्लायमेट, एक नंबर वातावरण झाले, एक नंबर. वारं पण इतकं सुटले, गाडी चालवायचं मुश्किल झाले. आज ही निघाले बघा कुठं तरी नोकरी करायला. ही बघा इकडं गाव आहे खाली. कसं आहे, वातावरण एक नंबर आहे. वातावरणाचा नाद करायचा नाही. पावसाळ्यातलं वातावरण म्हणजे बास. गाडी हा बघा, हा पुशे सावळी रोड, पुशेगाव रोड आहे. सॉरी, पुशेगाव. पुशे सावळीला पण जातो. तर चौक लागतो पुढं. त्या चौकातून तुम्ही ठरवायचं तुम्ही कुठं जायचं. इथं आता मानेवाडी फाटा आहे. इथून मानेवाडी गावात जाते. तुम्हाला कदाचित दिसत असेल, गाव आहे पुढे व्हिडिओमध्ये. तेव्हा दिसते, थोडंसं दिसते. लांब आहे जरा पण दिसते. ही आली आपली लालपरी मानेवाडी फाटा. ही आहे ग्रामपंचायत मानेवाडी. हा आहे स्वर्गात जायचा मार्ग. एक नंबरचं वातावरण आहे, एक नंबर. कसा आहे, टॉपचा विषय आहे भावांनो एकदम. की बघा काय कसलं वातावरण आहे, काय आहे का नाही. विषय हार्ड झालाय
सगळेच झाडं हिरवेगार झालेत नसते. हा आला आहे तातवडा. इथून तातवड्याला एक रोड जातो, बिराच्या वाडीला एक रोड जातो आणि पुशेगाव हे सरळ 27 किलोमीटर आहे. आज इकडं तातवड्यात जातो आणि इकडं बिराच्या वाडीला रोड जातो. आणि हा चालू झालेला आहे घाट. घाटात एक काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, त्यामुळे जिथं शक्य असेल तिथलं शूट करणार आहे. ठीक आहे, जरा पुढं दाखवतो तुम्हाला. पण आत्ता आपण थोडंसं वर आलो, एक मोठा चढ होता. इथून पुढं अजून घाट आहे. हे बघा, घाटाच्या वरचं थोडंसं वातावरण असं आहे. कसं वाटतंय नजारा? एकदम आहे का नाही जोरात? तेव्हा दिसते का वरनं गाडी येते खाली? कसा आहे नजारा मग ते बघा, आहे का नाही स्वर्गावानी सुंदर. चालायचं तुमच्यासाठी एवढं करायला वातावरण. ह्यात मी ऐकले की ह्या घाटात रात्रीच्या चोऱ्या होत्या, त्यामुळे आता त्याचं प्रमाण कमी आले. पहिल्या व्हायच्या वाटते भरपूर, आता आले प्रमाण कमी. मी आलो आहे 2-4 वेळा रात्री 11, 11:30 वाजता, त्यामुळं आपल्याला नाही काय वाटलं. आणि कोल्हे लांडगी बी आहेत असं बी कळलंय. म्हणजे त्याला सांगत होते, त्यांनाच माहिती, ज्यांनी बघितलंय त्यांना माहिती, आपल्याला काय माहिती नाही. तेव्हा एक घाट दिसते का पिकअप कसं आहे, वातावरण कसं आहे, फक्त वातावरण बघायचं, बाकी काय बघायचं नाही. हे चाललंय बघा आपलं डागडोजे, काय पावसानं पडलेलं केलेलं, काढी साफसफाई, काम युद्ध पातळीवर, कामात सुट्टी नाही अजिबात. कसं आहे मग घाट? आहे का नाही एक नंबरचं वातावरण?
मेंटेनन्सचं काम चाललंय. झाड पडले बहुतेक, त्याचाच मेंटेनन्स चाललाय. हा घाटाचा शेवटचा टप्पा आहे आणि आता हा घाट समाप्त होईल, थोडाच राहिलाय. इथून आपल्याला इकडं जायचं आहे खाली. हा शेवटचा टप्पा राहिलाय. हा टर्न मारला की आपल्याला राईट मारायचं आहे चौकातून. चाललाय काय रोडला काय चाललंय मला काय कळना झाले. सगळीकडे मेंटेनन्स, त्याची काय अडचण आहे. ह्यो का आबदतोय रोडला उभा राहून. त्याला जागा देऊ थोडी, नंतर ह्यो आपल्या ओरावर यायचा. मांजरवाडीचा बोर्ड इथून जायचं आहे आपल्याला आतमध्ये. या आग आपली म्हणजे राहिला आता आपली मंजिल. काही विषय नाही. आता आता आपलं मंजिलकडे जायला स्टार्ट. याच्यापेक्षा बी भयानक वाटते बरं का उतरायला. आहे बारीक रोड आहे हो एकदम. कसा वाटतोय हाय का नाही, विषय हार्ड आहे का नाही इकडनं. कसं आहे रोड. तिकडं ऊन आहे. आपलं नशीब किती मोठं आहे बघा. तिकडं ऊन पडलं इकडं का. आपल्या कशी आहे सावली आहे का कुठं ऊन दिसते का? अजिबात दिसणार नाही. नशीबच मोठं आहे आपलं. किंवा सगळं कसं आहे वातावरण बघा कसं आहे. एक नंबरचं वातावरण आहे. एक नंबर. मी गाडी पण तुम्हाला दाखवतो थांबा 1 मिनिट. ही बघा आपली गाडी निसर्गाच्या सानिध्यात लावली. कशी वाटते मग आहे का नाही झकास. थोड्याशा अंतरावर आपली मंजिल राहिलेली आहे. आता गाडी खाली होऊन जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही चुकलं असेल तर तरी सांगा. व्हिडिओ कसा आहे एवढं नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद. बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओ येईल लवकरच.